नमस्कार. तर आज आपण बनवतोय आलू पराठा. तर त्याच्यासाठी मी इथं 2 बटाटे असे उकडून घेतलेत आणि या उकडलेल्या बटाट्याची आता मी साल काढून घेते. तर दोन्ही बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर या पद्धतीने मी दोन्ही बटाटे सोलून घेतलेत. आता याला आपल्याला एका किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचे. त्याच्यासाठी इथं मी एक परात घेतली आहे आणि या पद्धतीने मी दोन्ही बटाटे किसून घेते. हे बटाटे स्मॅश केले तरी चालतील, पण जर आपण किसून घेतले तर त्याच्यामध्ये बटाट्याच्या गाठी राहत नाहीत, बटाटा मऊसूद होतो. म्हणून इथं मी बटाटा या पद्धतीने किसून घेते. या किसलेल्या बटाट्यात आता मी पाव चमचा चाट मसाला घालून घेते. त्याचबरोबर अर्धा चमचाभर मी लाल तिखट घालून घेते आणि चवीप्रमाणे मीठ इथं मी घालून घेतलंय. एक बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची आहे. मुलं हा पराठा आवडीने खातात म्हणून जास्त तिखट बनवायचा नाही. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलंय. आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला एकदम चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे सगळे मसाले बटाट्यामध्ये एकजीव झाले पाहिजे. तर या पद्धतीने मी सगळं मिश्रण मिक्स करून घेते, म्हणजे आपल्याला जे आपलं आलू पराठ्याचं जे सारण आहे ते तयार होईल. तर या पद्धतीने आपलं आलू पराठ्याचं सारण बनून तयार झालंय. आता इथं मी एक उंडा घेतलाय आणि आपण जशी नॉर्मल चपाती लाटतो तर तशी चपाती मी या इथं लाटून घेते. तर इथं आपली चपाती जी आहे ती लाटून झाली आहे. तर आपण जे सारण बनवून ठेवलेलं होतं तर ते सारण आपल्याला या पद्धतीने पूर्ण चपातीला लावून घ्यायचं आहे. तर मी जे आपलं आलू पराठ्याचं जे सारण आहे तर या पद्धतीने मी ते पूर्ण चपातीला लावून घेते. आणि या पद्धतीने आपली जी चपाती आहे तर ती आपल्याला फोल्ड करायची. तर या पद्धतीने मी चपाती फोल्ड करून घेतली आहे. त्यावर आपल्याला आता थोडंसं पीठ टाकून घ्यायचं, म्हणजे ते पोळपाटाला चिकटणार नाही. आणि सुरीच्या सहाय्याने आपल्याला एक मधोमध चीर द्यायची आहे. तर या पद्धतीने मी मधोमध चीर देऊन घेतली आहे आणि याचा आता आपल्याला आपण जसं लच्छा पराठा बनवतो तर त्या पद्धतीने आपल्याला याचा उंडा बनवून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने मी आता इथं असा उंडा बनवून घेतलाय. आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला याचा छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे. बनवायला अगदी सोपा आणि झटपट तयार होणारा असा हा पराठा आहे. एरवी आपला पराठा हा पोळपाटाला चिकटतो किंवा सारण खूप सारं बाहेर येतं, तर अशा पद्धतीने पराठा बनवला की तसं काही होत नाही. पराठा लाटेपर्यंत तवा गरम करायला ठेवला होता. त्याच्यावर आता मी तूप घालून घेतलंय आणि पराठा घालून मी दोन्ही बाजूने चांगले त्याला भाजून घेते. तुपाऐवजी तुम्ही बटर पण घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे. तुम्ही तेल, तूप, बटर जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही पराठ्याला लावू शकता. तर इथं मी तूप लावून दोन्ही बाजूने पराठा छान असा भाजून घेते. तर आता पराठा आपला एक बाजू छान भाजली आहे, तर आता दुसऱ्याही बाजूने मी तो पराठा छान असा भाजून घेते. तर इथं आपला हा आलू पराठा बनून तयार झालाय. तर खूप छान आणि बनवायलाही सोपा असा हा आलू पराठा आहे. हा आलू पराठा तुम्ही दह्यासोबत, सॉससोबत तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.